नमस्कार. या व्हिडिओमध्ये आपण आभासी वैयक्तिक ठेव लेखा म्हणजे व्हर्च्युअल पर्सनल डिपॉझिट अकाउंट या नवीन प्रणालीविषयी उपलब्ध शासन निर्णयानुसार सविस्तर माहिती पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया VPDA अकाउंट भाग 4 ला. शासन निर्णय क्रमांक 4. महाराष्ट्र शासन, वित्त विभाग, शासन निर्णय क्रमांक संकीर्ण 2023, प्रक्र 110/2023, कोप्रशा 5, मंत्रालय मुंबई 400032, दिनांक 18 जुलै 2025. विषय आभासी वैयक्तिक ठेव लेखा, व्यवस्था व कार्यपद्धतीच्या अनुबंधाने आभासी वैयक्तिक ठेव लेखा प्रशासक म्हणून घोषित आहरण व संवितरण अधिकारी म्हणजे DDO यांनी मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम 57 आणि महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम 282 अन्वये विहित तरतुदींचे काटेकोर अनुपालन करण्याबाबत. प्रस्तावना. सहाय्यक अनुदानाच्या जलद संवितरणासाठी लागू करण्यात आलेल्या VPDA व्यवस्थेमध्ये काही आहरण व संवितरण अधिकारी निधी आहरित करून तो विनावापर बँकांमध्ये ठेवत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळे राज्याच्या वित्तीय व्यवस्थापनात अडचणी निर्माण होतात. या पार्श्वभूमीवर वित्तीय शिस्त राखण्यासाठी शासन खालीलप्रमाणे निर्णय घेत आहे. शासन निर्णय 1. नियमांचे पालन. त्वरित संवितरणासाठी आवश्यकता असल्याखेरीज शासकीय लेख्यातून रक्कम काढण्यात येणार नाही आणि अर्थसंकल्पीय अनुदाने व्यपगत होण्यास प्रतिबंध करण्यासाठी रक्कम काढणे अनुज्ञेय नाही. या नियमांचे सर्व DDOनी काटेकोर पालन करावे. 2. थेट प्रदानास प्राधान्य. VPDA प्रशासक म्हणून कार्यरत असलेल्या DDOनी निधी सरसकट आपल्या लेख्यात हस्तांतरित न करता तो थेट लाभार्थी, संस्था किंवा पुरवठादारांच्या बँक खात्यात जमा करण्यास प्राधान्य द्यावे. 3. निधी हस्तांतरणावर मर्यादा. ऑगस्ट ते फेब्रुवारी. 1 ऑगस्ट 2025 ते 28 फेब्रुवारी 2026 या काळात DDOंना चिन्हांकित उद्दिष्ट शीर्षांसाठीचा निधी त्यांच्या VPDA लेख्यात घेता येणार नाही. या काळात त्यांनी लाभार्थी निश्चित करून थेट त्यांच्या खात्यात निधी जमा करणे अनिवार्य राहील. मात्र थेट लाभ हस्तांतरण योजनांसाठीची प्रदाने पूल बँक अकाउंट सुविधेमार्फत करता येतील. 4. मार्च महिन्यातील मुभा आणि विनियोग मर्यादा. 1 मार्च 2026 ते 31 मार्च 2026 या कालावधीत आवश्यकतेनुसार निधी VPDA लेख्यात घेण्याची मुभा असेल. तथापि अशा रकमांचा विनियोग कोणत्याही परिस्थितीत 30 जून 2026 पर्यंतच करणे अनिवार्य आहे. त्यानंतरचा अखर्चित निधी शासन खाती जमा करावा लागेल. 5. उद्दिष्ट शीर्षांचा सुयोग्य वापर. शिष्यवृत्ती, कार्यालयीन खर्च यांसारख्या बाबींसाठी 31 सहाय्यक अनुदान, वेतनेतर या शीर्षाचा वापर करणे योग्य नाही. खर्चाचे प्रयोजन लक्षात घेऊन योग्य त्या उद्दिष्ट शीर्षांतर्गतच तरतूद करावी. 6. जिल्हा परिषदा आणि अन्य स्वायत्त संस्थांच्या VPDA प्रशासकांसाठी रकमांच्या विनियोगाची 1 वर्षाची कमाल कालमर्यादा पूर्वीप्रमाणेच लागू राहील. धन्यवाद. आशा करते आपण आभासी वैयक्तिक ठेव लेखा या नवीन प्रणालीविषयी सविस्तर माहिती मिळाली असेल.